गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभम् भगवान् गोपाल कृष्ण महाराज की जय। संत ज्ञानेश्वर महाराज की जय। सदा सर्वदा योगदूतामणाः वेदारणी माझा बनावा प्रभुदायक भामागणे जय जय रघुवीर समर्थ। श्री गणेशाच्या चरणी, शांतीच्या चरणी, सद्गुरूच्या चरणी मनोभावे नमन करून आजचा आपण उपासना हा विषय घेतलेला आहे. कारण उपासना ही खूप आवश्यक आहे. आता आपण हे बसतोय ना, आता हे श्रवण चालले आहे, हे पण उपासनाच म्हटली जाते. अशी विविध अंगाने काय म्हटलेले उपासना होत असते. आणि उपासनेनेच काय होतं तर ह्या जीवाचा उद्धार होतो. आणि म्हणून आपल्याला प्रसिद्ध श्लोक माहिती समर्थांच्या शिष्याने लिहिलेला आहे तो, उपासनेला दृढता लाभे भूदेव संतासी सदा नमामि सत्कर्म योगे वैभव लाभे सर्वांगी मंगल बोलवावे. असा आहे तो. म्हणून त्याच्यात काय म्हणतात, उपासनेला दृढता लाभे. की उपासना कशी झाली पाहिजे, दृढ झाली, नुसतीच आपली करतोय असं नाही, दृढ त्यांनी झाली पाहिजे. मग काय म्हटलंय, भूदेव संत असे सदा. भूदेव म्हणजे या भू म्हणजे या सगळ्या पृथ्वीवर हे जे संत आहेत ते देवच आहेत, देवाचंच रूप आहे. तर त्या संतांना काय करावं, सतत त्यांच्या तिथे लीन झालं पाहिजे. कारण सगळं आपल्याला मिळणार आहे कोणाकडून तर संतांकडून. आणि सत्कर्म योगे म्हटलेले सत्कडे जाणारं जे कर्म आहे, म्हणजे सगळी कर्म निष्कामतेने भगवंताला अर्पण करायची, म्हणजे ती कर्मता सत्कडे जातात. आणि मग म्हटले सर्वांमुखी मंगल बोलवावे, म्हणजे सर्वांच्या मुखाने मंगल बोलवावं. आता हे कोणाला शक्य आहे, जर त्याचा जेवढा अधिकार झाला, तो जर स्वतः तेवढा शुद्ध पवित्र झाला तर त्याला मंगल बोलवता येतं. आता म्हणून आपण शेवट हे बघूया आधी, की सर्वांची मंगल बोलवावे असं म्हणतात. म्हणजे सगळ्यांना, तर सगळ्यांच्या मंगल म्हणजे काय, तर मंगल बोलायचं म्हणजे जे काही पवित्र असतं, शुद्ध असतं, त्याला मंगल म्हणतात. दोन पाहिजे, पवित्रता पण पाहिजे आणि शुद्धता पण पाहिजे. म्हणून असं जे मंगल असं म्हटलेलं आहे, तर पवित्र आणि शुद्ध असतं की तिथे सुंदरता असते. म्हणजे असं मन आकर्षित होतं. जिथे जिथे पाहता कुठली व्यक्ती पण पवित्र असेल, शुद्ध असेल, तर झटकन तिथे काय आपल्याला आकर्षित होतं. म्हणजे एकदम त्याचा प्रभाव पडतो की हा तो चांगला आहे. तसंच नुसतं पवित्र असलं ना तरी पण काय होतं,
ते चांगलं वाटतं, पण तिथे असं मन खेळून नाही राहत. तर असं म्हणतात की सुंदर असलं ना आणि शुद्ध आहे आणि पवित्र आहे, तर तिथे मन असं असं खिळून राहतं, आकर्षित होतं मन. नुसतं सुंदर असेल ना तरी तेवढं आकर्षित नाही, छान वाटतं, पण असं तिथे खिळून नाही राहत ना. पण ती जर पवित्रता तिथे असेल ना सुंदरतेमध्ये, तर असं मन खिळून राहतं. तसं आता आपण हे सगळे आपले अवतार आहेत, रामाचा कृष्णाचा, ते कसे आहेत, पवित्र पण आहे आणि सुंदर पण आहे. म्हणून किती असं अपवाद राहावं असं वाटतं. बघितलं ना, 22 तारखेला आपण जानेवारीला रामाचं दर्शन बघितली मूर्ती, आणि काय बघतच राहावं, काय ते हास्य, काय त्या डोळ्यामध्ये भाव, नाही का. अगदी बघता बघता असं म्हणजे डोळ्यात पाणी येऊन इतकं असं ते, आणि किती असं बघतच राहावं. हे काय आहे, कारण तिथे ती काय आहे, असं आकर्षित करून घेण्याची शक्ती असते. म्हणजे त्या पवित्रतेमध्ये, अशी सुंदरतेमध्ये ही शक्ती असते आकर्षित करून घेणारी. म्हणून आता आपण बघतो का सरस्वती, सरस्वती पण कशी आहे, सरस्वतीने आपण बघतो तिच्या हातात पुस्तक आहे, त्यानंतर काय आहे, पांढरं वस्त्र आहे, वीणा आहे, अशी बघत राहावंसं वाटतं की नाही. कारण का, पुस्तक हे कसं आहे, ज्ञान आहे, म्हणजे तिच्याकडे ज्ञान आहे, वीणा आहे म्हणजे कला आहे, आणि पांढरे म्हणजे शुद्धता आहे. असं जिथे असतं ना तिथे काय होतं की मन आकर्षित होतं. आणि दुसरं म्हणत काय की कृष्णाचा, कृष्ण सुंदर पण आहे, पवित्र पण आहे, पण त्याबरोबर तिथे कर्तृत्व भोक्तृत्व नाहीये. म्हणजे हे पण नसलं ना की तरी तिथे सुंदरता येते. म्हणून आपण म्हणतो की गुणांनी सुंदर असावं, की गुणांनी सुंदर असेल की तो सर्व अंगाने असं काय सुंदरतेने, म्हणजे त्याच्यामध्ये एक वेगळंच तेज असतं गुणांचं. तसं कर्तृत्व नसेल, इतकी लीनता असते, भोक्तृत्व नाहीये, म्हणजे मी काहीच नाही, मी नाही, की तिथे काय होतं, लीनता, लीनता असतं की तिथे काय होतं, त्या ठिकाणी मंगलता प्राप्त होते. म्हणजे ह्याच्यातून आपण लक्षात काय घ्यायचं की सर्वांची मंगल बोलवावे असं म्हटलेलं आहे. मग त्यासाठी एवढा अधिकार लागतो. वाटेल त्याने मंगल बोलवून लोक त्याच्या मागे जात नाही. आता ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या मागे आज अजून काय आहे, जातात लोक. त्यांनी जसं सांगितलं करतायत, कारण का की ते अत्यंत मंगल, एवढा त्यांचा काय होतं, अधिकार होता. म्हणून असं जे राम कृष्ण हे मंगल आहे, आणि त्याच्याबरोबर त्यांचं नाम पण तेवढंच मंगल आहे, तेवढंच पवित्र आहे. कारण नाम आणि नामीमध्ये काय भेद नसतो. नाम कोणाचं आहे, त्या कृष्णाचं. कृष्ण कसं आहे, पवित्र, सुंदर, शुद्ध, मंगल. आणि म्हणून त्याचं नाम जरी घेतलं तरी आपल्याला काय होते, आपल्या इथे अशी पवित्रता, शुद्धता, मांगल्य प्रकट व्हायला लागतं. तसं राम नामामध्ये सुद्धा राम जसं आहे ते तेवढंच त्याच्या काय नामाला पण तेवढाच दर्जा आहे. म्हणून राम नामाने सुद्धा म्हणतो आपण तरुण जातो. कारण त्यांनी काय होतं, अंतःकरणाची शुद्धता आणि इतकी मंगलता येते की त्याच्यामुळे ते जे कोणी काय सांगते ना ते लोक उचलतात. कारण काय, तेवढा त्याचा अधिकार असतो. नाहीतर आपण बघतो की असं म्हणतात की उपासनाही करायची तर अशा पद्धतीने समजून घ्यायची. नाहीतर नुसतंच काय कीर्तनामध्ये गजर कुंडली वरदा हरी विठ्ठल, सगळे म्हणतात, पण ते काय कुंडली वरदा हरी विठ्ठल हे आपण विठ्ठलाचं नाव घेतो, त्या नावाची साधना पण सांगता आली पाहिजे. म्हणजे तुम्ही हे नाव घेता, ही उपासना करता, त्याच्यातून काय होतं, तृप्ती, शांती, समाधान मिळतं. पण ते आधी आपण मिळवून मग काय आहे, दुसऱ्याला ते सांगता आलं पाहिजे. तर काय होतं, ते सगळे जण त्याच्या पाठीमागे जातात.
आणि असं सांगता येण्यासाठी आधी स्वतः एवढं अधिकार संपन्न व्हावं लागतं. असं म्हणतात हे मंगल बोलवावे म्हणजे काय, की अशा पद्धतीने. नाहीतर काय हल्ली आपण बघतो आश्रम खूप असतात, प्रलोभन खूप असतात, पण नक्की काय आहे काही मार्ग सांगितला जात नाही. आणि त्याच्यामुळे असा नक्की मार्ग सांगू म्हणजे साधना पथ सांगू, तो सांगण्यासाठी आधी काय म्हटलंय की अशा प्रकारे उपासना करत गेलं की काय होतं, मध्ये सगळा बदल होतो. अंतःकरणात बदल होतो, शुद्धता होती, आता बघितलं पवित्रता घडते. आणि त्याच्यामुळे खूप वेळा आता काय असतं, लहानपणी कोणीतरी बघितलं असेल आणि आता काय आहे तो पूर्ण उपासनेला लागला आणि पाहता पाहता बदलला. किती वर्षांनी आता त्याचा बालमित्र त्याला भेटतो, कसा झाला. लोकांना पण काय आश्चर्य वाटतं की हा असा कसा झाला, पण तेजोमय असा सगळं होतो. कारण त्याचा परिणाम काय आहे, उपासना. आणि असा झाला हे बघितलं की लोकांना पटतं, श्रद्धा होते की नाही खरंच उपासनेमध्ये एवढं रहस्य आहे की अशा प्रकारे मनुष्य काय होतो, पूर्ण बदलू शकतो. आणि मग तो काय होतो, मंगल बोलवावे असं करता येतं. आणि म्हणून सुरुवातीला काय म्हटलं की अशी ही उपासना दृढतेने, उपासनेला दृढता लावावी, अशी दृढतेने ही उपासना झाली पाहिजे. असं नाही की काहीतरी आपण करतोय, आता प्रत्येकाला काहीतरी म्हणतो, पूजा करतो, काहीतरी स्तोत्र म्हणत असतो, पण तसं नाही, ते दृढतेने झालं पाहिजे, विश्वासाने, श्रद्धेने की नाही ह्याच्यातून मला काय मिळणार हे माहीत हवं ना, की ह्याच्यातून मला तृप्ती, शांती, समाधान मिळणारच आहे. आणि म्हणून ती उपासना कशी करायची, तर अत्यंत दृढतेने. आणि असं म्हणून की असा संतांकडे बघून आपल्याला काय होतं, विश्वास उत्पन्न होतो. आता वास्तविक काय म्हटलेले की सगळे संत आपल्याला काय सांगतात की जे वेदात सांगितलंय ना, कारण वेद हा कोणी केलेला आहे, ईश्वराने निर्माण केला. आता त्या ईश्वराने निर्माण केलेला वेद, त्याच्यात खूप उपासना आलेल्या आहेत. पण आपल्याला काय आहे, वेद कळत नाही, वाचता येत नाही, मग काय करावं. मग त्याच्यासाठी म्हणतात की संत जे सांगतात ना ते सगळं वेदाला धरूनच सांगतात, फक्त सोप्या भाषेत सांगत असतात. आणि म्हणून अशी खंत करायची गरजच नाही की वेद आपल्याला येत नाही, मग आता आपण कशी उपासना करणार. तर संतांची काळ धरा, म्हणून म्हटले ना की संतांचं व्यवस्था, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैरागी, त्यांच्या संगतीत राहायचंय. आता कोणी म्हणलं की संत कुठून आणायचे, तर आहे ना, ग्रंथ आहे ना आपले, ग्रंथांची संगती, संतांची संगतीच आहे ती. त्याच्यात त्यांचे अनुभवाचे मोल आहेत, त्यांना जी प्रचिती आली ते त्यांनी मांडून ठेवले. आणि म्हणून तर चिंतवकर नेहमी सांगायचे की तुम्ही कुठल्याही तुम्हाला समस्या असेल, काही अडचण आली ना, काय करावं, तासभर उघडायचं, डोळे बंद करून कुठले पान सोडायचे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यात मिळतच. इतकं काय आहे, इतकं संतांचं त्या ग्रंथामध्ये सगळं गुंतलेलं आहे. जसं भगवंत म्हणतात की अरे भागवत ही माझी काय वाङ्मय मूर्ती आहे, मी आहेच त्याच्यामध्ये. तसं स्वरूपानंद पावसचे ते काय सांगायचे, त्यांना आपण काही प्रश्न विचारले ते सांगायचे ज्ञानेश्वरीचं पान उघड, आणि जे पान उघडू ना तिथे बरोबर ते उत्तर असायचे. म्हणजे हे काय आहे, संत हे आपले अशा ग्रंथ रूपाने हे गुरु असतात, आपल्याला सगळं ते सांगत असतात. आणि म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात की तुम्हाला वेद येत नसेल, कळत नसेल, तर विश्वास ठेवा संतांवर. पण त्यांनी त्यांच्या मतातच म्हटले की वेद अनंत बोलला, वेदाने अनंत सांगितले, अनंत प्रकाराने, पण अर्थ इतका घेतला काय, की विठोबाचे शरण जावे, निज निष्ठे नाम घ्यावे. सगळ्या वेदात सांगायचं की जो विठोबा आहे तो परब्रह्म आहे, की त्या परब्रह्माला शरण जा आणि त्याचं निज निष्ठे नाम घ्या, निष्ठेने नाम घ्या. म्हणजे म्हटलं दृढतेने उपासना करायची, म्हणजे काय,
निष्ठा ठेवून काय करायचंय, ती उपासना करायची. मग आता आपण बघूया की उपासनेची म्हणजे ह्या ज्या सगळ्या वेदात आज्ञा सांगितलेल्या आहेत की कशा पद्धतीने उपासना करावी. तर एक एक आपण बघूया. पहिली आज्ञा काय सांगितली आहे उपासनेसाठी, तर उपास्य दैवत आपलं जे असतं, कोणाचा विठ्ठल असेल, कोणाचा राम असेल, कोणाचा गणपती आहे, कोणाचं देवी आहे, काही असू दे. आणि सगळं शेवट काय आहे, तो एकच आहे. रूप वेगळे आहे पण मग त्याच्या समोर जी आपला अगदी उपास्य आवडतं दिवं त्याच्या फोटोच्या समोर काय करायचं, त्याची आज्ञा घ्यायची. बरं का, की मी बसू तुझ्याजवळ, असं आपल्यामध्ये आपलेपणा करायचं आहे, बोलायचंय त्या उपास्य देवतेशी आणि त्याला म्हणायचं मी बसू का तुझ्याजवळ, आणि त्याची आज्ञा घेऊन आसन घालून त्याच्याजवळ बसायचं. म्हणजे काय आहे, त्याला विचारून बसलंय म्हणजे आता त्याचं लक्ष आहे आपल्याकडे. विचारायचं मागे हे कारण आहे की त्याचं लक्ष आहे म्हणजे आपल्याकडे. त्यात आपण बसलो तो काय बघणार नाही असं नाही, त्याला सांगून सांगून बसायचं. मग आता बसल्यावर काय करायचंय, आपण उपासना करायची म्हणजे काहीतरी म्हणायचं. ते अगदी शांततेने अगदी तल्लीनतेने काय करायचंय, रोज त्याच्याजवळ बसून रोज असं म्हणताय ठराविक वेळी ठराविक जागेवर ठराविक मूर्तीच्या समोर त्याचं जास्त फळ असतं. आता कधी आपल्याला नाही जमत, कुठे बाहेर गावी कुठे काय काय तर हाताळतं, असं काही नाही. जेव्हा असेल तेव्हा आपण पण रोज नियमाने काय करावं, त्याचं स्मरण करायचं असतं. तर अशा प्रकारे तिथे काय आहे, बसायचंय त्याच्याजवळ रोज. आणि हळूहळू काय करायचं, हळूहळू पुढे पुढे सरकत जायचं, कारण तिथेच नाही बसून राहायचं. पुढे पुढे उपासनेच्या याने काय होतं, पुढे पुढे सरकत जायचं. आता पुढे सरकत जायचं म्हणजे काय, आपण काय असं असं जायचं का, पुढे तसं नाही, शब्दशः अर्थ नाही घ्यायचा. पुढे जायचं म्हणजे ती जी उपासना आपण दृढतेने करतो त्याच्याशी अगदी तल्लीन हो. तो जवळ आहेच इथे समोर बसला माझ्या समोर, या भावनेने तो ऐकतोय, त्याची स्तुती करतोय, असं म्हणत असताना काय होतं, सगळे विचार आपले जातात आणि एकच त्या दैवताचाच विचार राहतो आणि त्यामुळे मन शुद्ध व्हायला लागतं. असं मन शुद्ध होणं म्हणजेच काय म्हणायचं, पुढे पुढे सरकला, पुढे पुढे सरकत जायचं. आणि एक दिवशी काय करायचं माहिती का, त्याच्या जागी जाऊन बसून जायचं. म्हणजेच काय, देव शोधायला गेलो, देवची होती ठेवलो. आता आपल्या व्यवहारामध्ये म्हण आहे ना, म्हटायला देव योसरी तो हातपाय पसरी. ते इथे वापरायचं, व्यवहारातलं सगळं असं इथे वापरायचं की आपल्याला त्याच्या आज्ञाने बसलो आणि हा काय केलं, हळूहळू हातपाय पसरून त्याच्याच जागेवर बसून केला, त्याचीच जागा वाढवून घेतली, म्हणजे त्याच्यासारखाच होऊन जाणं. अशा प्रकारे म्हणून म्हटलेले की असं परमार्थामध्ये करायचं, असं स्वार्थ साधन पाहिजे असतं परमार्थात. जे व्यवहारात असतं ना तसं इथे करायचं. म्हणून त्याच्यामध्ये काय आहे, देवांना घेता घेता त्याच्यात असं विलीन होत जायचं. बघा, दोन क्षण जरी असं आधारात घेतले तर त्याच्यात विलीन झालं, खूप छान वाटतं, इतकी प्रसन्नता, इतका आनंद असा वाटतो. दोन क्षण झालं तरी पण. आणि ते असे दोन क्षण ते काय म्हणतात, रोज असं करता करता 4 क्षण 6 क्षण 10 असे वाढत जातात. आणि असं वाढत जाता काय होतं, त्याच्यामध्ये विलीन होतं. म्हणजेच काय होतं, विभक्त होता. आधी बसायला लागलं तेव्हा कसं होता, विभक्त म्हणजे वेगळा. पण हळूहळू काय झालं, उपासनाच्या भक्त झाला. भक्त म्हणजे त्याच्याशी एकरूप झाला. अशी काही सोपी उपासना आपल्याला सगुणाची सांगितलेली आहे. आता दुसरी एक आहे की म्हणून असं म्हणजे की जी उपासना आपण जी करतो त्याचा उथळपणा नाही कामाचा. इतकं शांततेने स्वस्थतेने बसून दिवसभरातून तरी अर्धा तास म्हटलं ते अर्धा तास शांततेने बसायला पाहिजे. नाहीतर सगळेजण काय रोज नाही, आम्ही रोज हे म्हणतो ते म्हणतो ते म्हणतो सगळं, पण कसं बरा चाललं, एक एक पान उलटल्या त्या उपासनेने काहीही प्राप्त होत नाही.
म्हणून कशी शांत चित्ताने स्वस्थतेने अगदी एक काय असतं, विष्णू सहस्रनाम असेल, श्रीसुक्त म्हणतो का अथर्वशीर, पण ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, प्रत्येक शब्दामध्ये आपलं मन तिथे काय झालं गेलं पाहिजे, तर त्याच्यातून काय होतं, अशा पद्धतीने प्राप्त होतं. आता दुसरी उपासना बघणारी वेदांताला धरून. आता वेदांत मुंडक उपनिषद आहे, त्याच्यामध्ये खूप छान सांगितलंय की धनुष्य बाण, ओंकार हा काय म्हटलेला आहे, धनुष्य आहे, त्याच्यावर काय करायचं, त्या धनुष्यावर बाण चढवतो. तर बाण काय चढवायचा, जीवाचा बाण चढवायचा आणि सोडायचं. धनुष्य सोडलं की लक्ष काय, लक्ष ब्रह्म, म्हणजे ओम म्हणत म्हणत या जीवानी, जीव म्हणजे प्रत्येक जण आपण जीवच आहोत, जीवभाव धरून बसले ना, संकुचित मी देह आहे, मी या नावाचा, मी या गावाचा, मी असा मी तसा. तर ह्या जीवानी ओम म्हणत म्हणत काय करायचंय, त्या ओंकारामध्ये असं तल्लीन व्हायचं आणि कुठे जायचं, ब्रह्माशी व्हायचं. तर ही अशी वेदांतामध्ये सांगितलेली उपासना. म्हणून ध्येय काय आहे, दोन्हीकडे ध्येय काय, आपलं राम दैवत असेल तर रामात एकरूप व्हायचं, इकडे ओम आहे, ओंकारातून काय घ्यायचं, ब्रह्माशी एकरूप व्हायचं, दोन्ही एकच आहे. म्हणून कुठली उपासना श्रेष्ठ कनिष्ठ असं नाहीये, दोन्हीचा दर्जा सारखाच आहे. ज्याला जी जमत असेल ती त्यांनी काय आहे करावी असं म्हटलेले. त्यानंतर नवविधा भक्ती आहे. आता अजून 9 प्रकारांनी सुद्धा उपासना करता येते. नवविधा भक्ती आपण बघितली, कसली, श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन, ह्या उपासनाच आहेत. तर आता ह्या उपासना करताना आता आपण काय करतो, ज्या दैवताची उपासना करतो ते समजून घ्यायचंय. म्हणजे आता रामाची करतोय, मग आता रामाचं खूप श्रवण करतो, पहिले श्रवण आहे तर रामाश्रवण करतो, पण तो राम कसा हे आधी कळलं पाहिजे ना. किंवा गणपतीची करतोय, गणपती कसा आहे, तर आता गणपती आपण अथर्वशीर्ष म्हणतो, सगळे म्हणतात किती आवडतात एवढे वर्ष, पण खरं माहिती की तो गणपती कसा आहे, आपण समोर मूर्ती दिसते त्याच्याकडे बघून काय करतो, आवर्तन करतो, मग त्याला मोदकाचं नैवेद्य आणि छान त्याला झाली आवर्तन. पण तो गणपतीचं म्हणताना आपण म्हणतो ना, तमेव प्रत्यक्ष ब्रह्मासी, तमेव केवलम कर्तासी धर्तासी हर्तासी, म्हणजे काय, तूच करताय धरता हरता आहे, तू प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप आहे. म्हणजे त्याच्यातून हे समजून घ्यायचं की तो मूर्तीमध्ये काय सोय केली, त्याने स्वप्नात आला, आपल्याला काय काहीतरी रूप बघायची सवय असते म्हणून, पण खरा तो कसा आहे, ब्रह्मरूप आहे. म्हणून हे म्हणतोय मी, हे ब्रह्मरूपाचं वर्णन आहे. आणि ते ब्रह्मरूपाचं हे म्हणता म्हणता मला तसं व्हायचंय. आमचे गुरुनं खूप मजेने एक सांगायचे नाही की सगळेजण आवर्तन करतात, इतके आवर्तन करतात. एक दिवशी काय झालं, तो गणपती उसळून एकदम बोलला, काय हे म्हणे, काय मला मला काय सांगू म्हणतो, त्वम त्वम त्वम, अरे मला माहिती आहे मी कसं आहे ते, तू तसं व्हायचं हे तू घ्यायच्यातून. म्हणजे काय असतं, अशी अशी उपासनेमध्ये अशी गल्लत होत असते की करतो आपण, पण त्याचं नीट काय माहीत नसतं. आणि म्हणून आता जसं आता रामाचं खूप जप करतात, संख्यामधली नक्की काही होत नाही. म्हणून रामाचा जप, पण राम खरा कसा आहे, तर आता रामरक्षा आपण म्हणतो की सगळे म्हणतात रामरक्षा, त्याच्यामध्ये काय म्हटलेले, वेदांत वेद्य यज्ञेश पुराण पुरुषोत्तमा, पण त्याचा अर्थ कुठे माहिती, नुसताच म्हणतो रामरक्षा. तर वेदांत वेद्य, वेद्य म्हणजे जाणून घेणं, वेदांतानीच काय आहे, हा जो पुराण पुरुष राम आहे त्याला जाणता येतं. म्हणजे वेदांतानीच आपल्याला खरा राम कसा आहे, म्हणजे तो खरा राम आत्माराम आहे ना, तो सगुणा हा दशरथी पुत्र राम आहे, पण तो खरा आहे काय, आत्माराम आहे.
हे काय आहे, त्याच्यात वेदांगानेच जाणता येतं. म्हणून काय झाले की वेदांताचं श्रवण हे होणं खूप आवश्यक असतं. म्हणून ओळखायचं आहे रामाला तर काय झालं पाहिजे, पहिली उपासना काय सांगितली, श्रवण. म्हणजे सगळ्या देवतांची आपण उपासना करतो, पण त्याच्यातून त्या देवता खऱ्या कोण आहेत हे माहीतच नसतं. आणि त्यामुळे आपण म्हणतो ही देवी आहे, ही आमची देवी, आपण ही आमची देवी, ही नवसाला पावते बरं, हिचं सगळं केलं की आपण हे राहतो. आम्ही दरवर्षी साडी तोडून सगळं करतो, तिला जातोच तिथे दर्शनाला. तरी पण ती देवी आहे का खरी, शक्ती रूपे ती परमात्म्याची शक्ती आहे. आणि त्यामुळे ते जाणून तिची केली ना तर ती शक्ती आपल्यात येते, काय आपल्यामध्ये प्रतिफलित होते. तसं राम समजून केलं तर काय होतं, आपल्या आतला जो राम तो प्रगट व्हायला लागतो. हे उपासनेचं रहस्य आहे. म्हणून आधी श्रवण म्हटलेलं आहे की श्रवण. तर काय करायचं आधी, आता सगळ्यांची बुद्धी जड असते, प्रापंचिक बुद्धी असते. इतके वर्ष जन्म प्रपंचच करतोय, त्यामुळे ती बुद्धी जड होत असते. आता तुम्ही म्हणाला जड म्हणजे काय, नाही का? जड म्हणजे काय, त्याच्यात सगळे प्रपंचाचेच विचार असतात. अगदी तुम्हाला सांगते, ब्रह्मदेवाची बुद्धी सुद्धा जड होते. एकनाथी भागवतामध्ये सांगितलेले आहे की एकदा ब्रह्मदेवाकडे त्यांची मुलं सनातन सनातन हे गेले आणि म्हणाले आम्हाला आत्मज्ञान बद्दल सांगा, आम्हाला जरा तुमच्याकडून समजून घे. ब्रह्मदेव डोकं खालवायला लागला, काय सांगू, त्याला काही आठवतच नव्हतं. आता त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं त्यांना बरं का, अगदी जेव्हा ते चालत निघाले तेव्हा, पण की मध्ये खूप काळ गेला. ब्रह्मदेवाचं काम काय, सारखी सृष्टीची उत्पत्ती करायची. ती उत्पत्ती म्हणजे काय, रजोगुण साधना. रजोगुणात राहिली आणि काय झाली, बुद्धी जड झाली. असं समजून घ्यायचं की जड होते म्हणजे काय, आपण पण सर्व प्रपंचामध्ये सारखं रजोगुण लागतो, हे करू ते करू ते करू रजोगुण. आणि त्याच्यामुळे बुद्धी कशी होते, जड होते. सत्वगुण आला ना की बुद्धी कशी अशी तैल धारेसारखी होती की त्याला हे झटझट आकलन व्हायला लागतं. म्हणून अशी जड असते बुद्धी. असते असं तुकाराम महाराज म्हणतात हरकत नाही, पण आता कळायला लागले ना तुला की जडाचा बुद्धी आहे, पण मला हे सगळं समजून घ्यायचंय, मला अशी चांगली उपासना करून काय आहे तर तो दिवस व्हायचा आहे. तर मग काय कर, नामस्मरण कर, तुझी बुद्धी कशी होत जाईल, तैला धारेवत होईल. म्हणून सुरुवातीला काय करायचंय, पुराणांचं श्रवण करायचं. पुराणांमध्ये काय असतं, गोष्टी असतात, गोष्टींच्या मधून सिद्धांत सांगितलेला असतो. मग असं म्हणून आज आपण बघतो ना की भागवत आहे, रामकथा आहे, शिवपुराण केवढं चालू असतं. टीव्ही मध्ये बघितलं तर कळतं, काय लोक सगळे डोक्यावर घुमट घेऊन घेऊन पण त्या गावातले लोक सगळे ऐकायला बसलेले असतात केवढ्या संख्येने. कारण काय, गोष्टी असतात आणि पुण्य मिळतं. पण हळूहळू काय होतं, थोडा थोडा सिद्धांत कळत कळत त्या सान्निध्यात बसत बसत बुद्धी काय होते, तेजस्वी यायला लागते, बुद्धीचं जडत्व जातं. म्हणून पुराणाची पण खूप आवश्यकता आहे की बुद्धीत्व जडत्व जातं. आणि त्याच्यामुळे काय होतं, अशी ती करमणूक होते, त्याच्यामध्ये थोडंसं रंजकता असते, थोडासा मध्ये नामघोष करतात, म्हणजे 2-3 तास पण छान अगदी बरं वाटतं अगदी. मग त्यामुळे परिपक्वता येते ना बुद्धीला, पण थोडीशी जास्त काय त्याच्यामध्ये प्रगल्भता वाढते समजून घेण्याची. आणि मग काय आहे की हळूहळू रामाचं चरित्र त्याच्याकडे म्हणजे अध्यात्माला धरून, अध्यात्म रामायणामध्ये राम कसा सांगितलेला आहे, परब्रह्मस्वरूप, अशा त्या रामाला समजून घ्यायचं. म्हणून आता आपण बघतो की श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम आहे ना हा दाशरथी राम आहे, जय जय राम आहे ना तो ईश्वर राम नाही. श्रीराम जय राम नाही ईश्वर, आणि जय जय राम तो ब्रह्मरूप राम. म्हणून आधी काय रामाचं चरित्र समजून घेते की राम कसा वागलेला आहे, कसं नातं ठेवायला पाहिजे, कशा पद्धतीने गुण आले पाहिजे, ते सगळं करता करता एका बाजूला ईश्वर राम आहे, त्याच्या आज्ञा पाळायच्या. तो या सगळ्या सृष्टीचं संचालन करतो, त्याच्या आज्ञा पाळायच्या.
आणि अशी त्याच्या आज्ञा पाळतो. इकडे रामचरित्रातून शिकतोय बरंच सगळं, कसं सगळं वागायला पाहिजे, कसं मन झालं पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, ईश्वर कृपा होते. कारण त्याची सृष्टी, त्याच्या सृष्टी त्याची आज्ञा पाळली तर त्याची कृपा होते. ईशकृपा झाली की सगळे दार उघडतात. पहिलीच ना ईशकृपा, दुसरी कुठली आहे, शास्त्रकृपा, गुरुकृपा आणि आत्मकृपा. पहिली ईशकृपा. म्हणून हे काय आहे, दार उघडतं ईशकृपा झाली की मग पुढे काय होतं, शास्त्र नीट कळायला लागतं. कारण तेवढी बुद्धी, नीती नियम धर्माने वागलं की बुद्धी कशी राहते, परिपक्व होते, सत्वगुण वाढतो. आणि मग त्याच्यामध्ये हे कळायला लागतं सगळं आपल्याला. शास्त्र शास्त्र कळायला लागलं की भगवंत काय करतो, तर गुरुची हे ते व्यवस्था करतो. आणि ते त्याला काय आहे, पूर्ण खरा धोका कसा आहे, हे जग कसं आहे हे समजावून सांगतात. आणि मग तू आत्मरूपाकडे वाटचाल होते. म्हणून ईशकृपा ही पहिली कृपा म्हटलेला आहे की असा ईश्वर जो राम आहे, तो कसा आहे, तो ब्रह्मरूप आहे हे आपल्याला वेदांताच्या श्रवणातूनच कळतं. आत्माराम आपण किती जण वाचतात, समर्थांनी लिहिलेलं, पण सगळ्यांना आत्माराम म्हणजे ते रामाचं रामाचं, पण पाहायचं आणि सगळं वाचण्याबद्दलच सांगितलेलं आहे. मग अवघड वाटतो, बापरे फार अवघड आहे हो, आत्माराम फार अवघड आहे. पण सगळीकडे तो आत्माच बनू दे. हा, आणि हे सगळं माहिती आहे, या मायेतून कसं सुटायचं, कसं त्या आत्मारामाकडे जायचं हे सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, या दशरथी रामाच्या या सगळ्या श्रवणातून आपल्याला त्याचं सामर्थ्य कळतं. सामर्थ्य कळण्याने प्रेम निर्माण होतं, त्याची उपासना करायला लागतो. आणि त्यामुळे काय होतं, ब्रह्मरूप रामाकडे जाता येतं. म्हणून अशी सगुणाची उपासना करत करत ब्रह्मरूप राम कसा निर्गुण आहे आणि श्रीराम कसा आहे सगुण आहे. म्हणजे सगुणाकडून निर्गुणाकडून आपल्याला जाता येतं. म्हणून काय म्हटले की असं हे सगळं संतांच्या मुखातून समजून घ्यावं, संतांच्या ग्रंथातून समजून घ्यावं. कारण काय, म्हणून ते म्हटलं सदा संतासी सदा व्हावे. कारण त्यांच्याकडूनच हे आपल्याला, त्यांनी काय सगळ्या ग्रंथामध्ये जे लिहिलंय ना ते अनुभवातून लिहिलेलं असतं. जसं आता आपण म्हणतो खूप ठिकाणी असं PhD, काय PhD म्हटलं की त्याला फार मान असतो, त्याचा एक दर्जा तयार होतो की नाही, एक स्टेटस तयार होतं PhD. पण PhD मध्ये नुसती विद्वत्ता असते आणि संतांकडे काय अनुभव असतो. म्हणून अनुभवाचं ज्ञान हे खरं ज्ञान असतं. आणि तसं ते म्हणून आपण म्हटले की संतांकडून काय करावं, किंवा अनुभवाकडतो आहे त्याच्याकडून काय सांगून घ्यावं. म्हणून ते आता PhD कोणी झालेला आहे तो सांगतोय. आणि इथे मामा दांडेकर किती फरक पडतो दोघांच्या ऐकण्यामध्ये. कारण त्यांच्याकडे सगळं आतून येत होते आणि PhD वाल्यांना काय, ते सगळं शिकलेलं असतं त्याप्रमाणे मांडत असतात. आणि म्हणून इथे म्हटले की असं जे तत्वज्ञानाचा अनुभव ज्याला आलेला आहे त्याच्या मुखातून ऐकताना भारवून जायचं होतं, असं अगदी स्तब्ध होऊन जातं, ऐकतच राहावं असं वाटतं. आणि म्हणून श्रवण हे काय संतांच्या मुखातून करावं होतं. अशी एक उपासनेचं. दुसरं कीर्तन म्हटलेलं. आता कीर्तनामध्ये दोन प्रकार असतात, एक नारदीय कीर्तन असतं, एक वारकरी कीर्तन असतं. आता नारदीय कीर्तन मध्ये काय असतं की सगळे कृष्णाचे रामाचे गुण सांगितले जातात. आणि निर्गुणाच्या कीर्तनामध्ये काय असतं की तिथे सगळं त्याचं तत्वज्ञान सांगितलं जातं. म्हणून पूर्वपक्षात असतं, पूर्वरंग म्हणतात नारदी, त्याच्यामध्ये काहीतरी एक सिद्धांत असतो तत्वज्ञानाला धरून की अशा प्रकारे मनाला समजावं हवं काहीतरी, ते थोडंसं तत्वज्ञान सांगतो. त्याला अनुलक्षून एखादं कथन घेतलं जातं आणि ते गोष्टीच्या रूपाने ते सगळं काय मांडलं जातं. आणि मध्ये मध्ये काय असतं, दिग्गजन विचार केला जातो. त्याच्यामुळे काय होतं, असं रंजकता येते. आणि वारकरी कीर्तनामध्ये काय असतं की त्याच्यामध्ये म्हणजे नारदी याच्यामध्ये सगुणाचा भाग जास्त असतो, पण थोडंसं तत्वज्ञान असतं. आणि वारकरी याच्यामध्ये सगळं जास्त तत्वज्ञान असतं निर्गुणाच्या बद्दल. म्हणजे एखादा अभंग घेतात तुकारामांचा, एकनाथ महाराजांचा, आणि मग तो अभंग
त्याच्यातलं तत्वज्ञान आणि भक्ती असं फुलवून सांगितलं जातं. पण तरी काय आहे की त्याच्यामध्ये पण असं सगुणाने येतो. या पद्धतीने ही उपासना होत असते. तिसरं म्हटले नामस्मरण. आता नामस्मरण करताना काय आहे, जसं करायला हवं तसं केलं तरच त्या नामस्मरणाला एक दर्जा होतो. नाहीतर काय, रोज एवढे आम्ही माळ करतो, मग त्या घराघरात केल्या आणि लिहून ठेवायच्या आणि मग एवढी माझ्या झाल्या माळ, पण मनात काहीच बदल झालेला नसतो. एवढं नामस्मरण करून मग भ्रम होतो आपल्याला की एवढं नामस्मरण करते मी, एवढं करते, ते पण असं होतं भगवंत माय करून घेतो. अरे पण त्या नामस्मरणातून त्या प्रल्हादाला काय मिळालं तसंच आपल्याला कुठे काही एवढं पण दिसत नाही. कारण की जसं करायला हवं तसं करत नाही. त्याच्यासाठी पण म्हणून मग काय करतो, कोणी काय करतात की काही नाही, समर्थाने सांगितले ना, खाता पिता उठता बसता धंदा करता नाम घेत जावं. आम्ही आपलं काय सगळं करता करता नाम घेत असतो, असं नाही. तर वेळ नाही हो मॅडम, किती जण असं म्हणतात. वेळ काय, मुलांची मुलं नातवंड सांभाळायची, त्यांना घ्यायला जायचं, स्वयंपाक करायचं, त्यांना वेळच नाही. अरे वेळ काढावा लागतो. वेळ मिळतच नसतो, कधीच मिळत नसतो. वेळ काढला ना तरच काय आहे, आपल्याला तो वेळ काढून तो बसावं लागतं शांततेने नामस्मरण. कारण बैठकीच्या नामस्मरणाचा खूप वेगळा दर्जा असतो. आणि खाता पिता त्याचा काय नाही, थोडासा फायदा असतो की दुसरे विचार येत नाही. आणि बैठकीला बसलं की पटकन मन कसं होतं, तल्लीन होतं त्या नामामध्ये. एवढं असतं. आणि म्हणून नामस्मरण कसं घ्यायचं, तर आपली जी उपास्य दैवत असेल त्याची मूर्ती समोर ठेवायची, फोटो समोर ठेवायचा, डोळ्याने काय करायचं तेच बघायचं, वाणीने काय करायचं त्याच मूर्तीचं नाव घ्यायचं, आणि कानाने काय करायचं तेच नाव ऐकायचं. या 3 इंद्रिय या सारख्या जगाशी असतात जोडलेले. म्हणून या तिघांना काय करायचं, नामात गुंतवून टाकायचं. अगदी जाणीवपूर्वक ऐकायचं, तेच ऐकायचं, तेच बघायचं आणि तेच बोलायचं. अशा केल्याने काय होतं की मनापासून, आता जे रामकृष्ण अगदी मनापासून असं म्हणतोय की तेच बघतोय, तेच ऐकतोय, तेच बोलतोय. आणि त्यामुळे काय होतं की हळूहळू अशी एक बुद्धीमध्ये म्हटलं तर शुद्धता होती. हे सगळं मानसशास्त्र आहे खरं. काय की खरं आहे की काय होत असतं नामस्मरणाने, तर बुद्धीत इतकी शुद्धता होते आणि त्याच्यामुळे असं कळायला लागतं. मग आपण हे सगळं श्रवणातून ऐकतो, काय हे जग तर काय भास आहे. संत म्हणतात जग सत्यच नाहीये. अरे असं कसं म्हणा, मी एवढ्या ह्या जगात राहतो, खातो पितो उठतो, क्रिया प्रतिक्रिया अनुभवतो, सुख दुःख अनुभवतो, आणि हे काय म्हणतात जग सत्य नाहीये, पटतच नाही. पण नामस्मरण अशा प्रकारे व्हायला लागलं की हळूहळू शुद्धता झाल्यामुळे पटायला लागतं की खरंच आहे की हे सगळं उत्पन्न होतंय ना, किती काळ टिकतं आणि नाश पावतं. ही खुर्ची आत्ता नवीन दिसतीये, निर्माण झालीये, थोड्या वर्षात पहा सगळी जुनी होऊन जाणार, तुटून फुटून टाकून द्यायची. प्रत्येक वस्तू इथली अशी आहे, निर्माण झालीये, काही काळ टिकते आणि नाश पावते. मग नुसत्या वस्तूच का नाही, माझा देह पण, सगळे तुमचे देह पण, नातेवाईकांचे देह पण, सगळे असे काय आहे, नाश पावणारे आहे. म्हणून त्याला म्हणतोय मिथ्या, की जे कायम टिकत नाही. मग हे पटायला लागतं. खरंच हा खरंच आपण बघतोय, असं सगळं डळडळीत बघतोय, पण पटत नसतं. पण ते आता पटायला लागतं. आणि सत्य काय आहे आणि सत्याशी काय आपला संबंध आहे, हे सगळं काय आहे. भक्तिशास्त्र, नारदांचं भक्तिशास्त्र इतकं अप्रतिम आहे, त्याच्यात कळायला लागतं, हे सगळं सांगितलंय. आणि म्हणून तुम्ही जो सत्य आहे तो कायम टिकणार आहे, त्याचा आधार घ्या, त्याला प्रेम करा, त्याला धरा. हे सगळं असत्याला धरलंय ना, त्याच्याची तो सत्य त्याला धरा, असं ते पडतं. आणि मग दृढतेने अजून उपासना व्हायला लागते. नामस्मरण अगदी तल्लीन होतं,
आणि त्याचा परिणाम काय होतो? गोडी लागते, नाहीतर एकदम नाही गोडी लागत. अशा पद्धतीने हळूहळू गोडी लागते आणि मग अशी गोडी लागली की जगात राहतोय, जगाशी संबंध येतोय, पण हळूहळू कळायला लागतं की अरे हा सगळा फसवा संबंध आहे, याच्यात काही खरं नाहीये. खरं तर काय आहे, तो भगवंतच आहे. आणि म्हणून असं हळूहळू मग तो नामाला पण जास्त उंच दर्जा येतो आणि तो कळतो ना की तोच खरा आहे. आणि म्हणून मग त्याच्यामध्ये रंगून जाऊन काय होतं, नाम घेतलं जायला लागतं आणि त्याचा परिणाम काय होतं, परिणाम हळूहळू आपलं भाग्य बदलायला लागतं. इतका सुंदर परिणाम होतो. तर अशी उपासना ही नामस्मरणाची. पुढे म्हटलेले की पादसेवन भक्ती. पादसेवन मध्ये काय करायचंय, सद्गुरूंचे पाय किंवा काय भगवंताचे चरणात, आपण सगळ्या मंदिरात तिथे पादुका ठेवलेल्या असतात की त्याच्यावर डोकं ठेवतो, मूर्ती त्याला लावून बसते. पण पाय आपण कुठे डोकं कुठे ठेवतात, पादुकावर. कारण काय, ते अधिष्ठान आहे. आपल्या पायावर आपण सगळं शरीर उभं राहतं की नाही, अधिष्ठान आहे. तसं हा परमात्मा अधिष्ठान आहे. आणि हे सगळं सद्गुरू संत सांगतात की खरा तो कसा आधार आहे, त्याच्यावर हे सगळं कसं उभं राहिलेलं आहे. आणि आपल्याला काय वाटतं, हेच सगळं सत्य आहे आणि तो आधार आहे तो दिसतच नाही. आणि म्हणून ते सगळं सांगतात की म्हणून ह्या सगळं हे जे सगळं भासित आहे ना, त्याच्यावर हा सगळा डोंगर उभा आहे, तो सगळा भासित आहे. म्हणून तिथे काय कर, आसक्ती ठेवू नको. हे कधीतरी काही दिलं आणि तू इतका दुःखी होशील, कष्टी होशील, होतच असं ना, किती धक्का बसतो. हा, तर त्याच्यापेक्षा तू समजून घे की ह्या सगळ्याचा संग आहे ना, संगाने त्याच्याबरोबर राहा, पण त्याच्यात चिकटू नको. असं सद्गुरू समजावून सांगतात. संघ त्याग म्हटले म्हणजे वस्तूचा संघ आणि व्यक्तीचा संघ, या दोन म्हणजे आपलं आयुष्य चांगलं असतं. आता व्यक्ती सोडायची नाही, वस्तू सोडायची नाही, पण त्याच्यावरची आसक्ती आणि ममत्व सोडायचं. हे आपल्याला सद्गुरू काय आहे, त्यांची सेवा केली की ते प्रसन्न होतात आणि ते एक एक असे गुह्य उलगडून सांगतात. म्हणून तिथे म्हटले तत्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. सेवा करून त्यांच्याकडून सगळं जाणून घे. मग निवेदन म्हणजे काय, असे सगळं अध्यात्म तत्वज्ञानाचे हे गुण आहेत सगळे. अलिप्तता म्हणजे काय, विदेह स्थिती म्हणजे काय, हे सगळं ते सांगतात. म्हणून आपण थोडंसं घेऊ. निवेदन म्हटलेले निवेदन म्हणजे समर्पण करणं. तर कसं भगवंताला समर्पित व्हायचं, म्हणजे तो खरा आहे. म्हणून प्रत्येक कृती, प्रत्येक कर्म त्याला समर्पण करायचं. म्हणून आपल्या संस्कृतीत काय केलं, काहीही आपण पूर्वी लहानपणी आमच्याकडे पण असं होतं, काही आणलं तरी देवापुढे ठेवायचं. आहे की नाही आपल्याकडे असं, त्याला आणि मग आपण ते घ्यायचं. काही केलं तरी, एवढा चिवडा केलं, काय केलं तरी देवाकडे आधी ठेवायचं, मग आपण ते खायचं. म्हणजे काय, त्याला सगळं अर्पण करून मग आपण घ्यायचो. म्हणजे काय होतं, सगळं त्याचं आहे. माझा मी जातो आणि मी गेला की त्याच्यामध्ये एकरूपता होते. म्हणजे हा अहंकार कसा काढायचा, हे असं काय आहे, हे सगळं पादसेवन त्याच्यामध्ये हे सगळं कळतं. म्हणून ती पण काय आहे, दृढतेने सगळं समजून घ्यायचं असतं. कंटाळ येतो, नाही तर किती वेळ बसायचं. शंकराचार्यांचे शिष्य 4-4 तास बसायचे. किती गुरुदेव काय काय देतो, नुसतं पाठ घ्यायचे. पाठ म्हणजे निखळ वेदांत, पण ते सगळं असं समजून घेऊन आत्मसात करायचे. तसं हे काय, हे आपल्याला दासबोधामध्ये आपले सगळे गुरुच आहेत. याच्यातून जे सांगतात ना, ते नीट सगळं समजून घ्यायचं. म्हणजे दृढतेने समजून घ्यायचं की ते अंतःकरणात उतरतं. मग पुढची म्हटलेली आहे अर्चन भक्ती. अर्चन ही पण उपासना आहे. आता अर्चन म्हणजे आपण काय करतो की देवाची पूजा करतो, त्यानंतर काही त्याला सगळं अर्पण करतो, फुलं फळं काय काय सगळं देतो. तर त्यावेळेस ही पूजा करताना एक साधक की छान काय करतो, देव छान स्नान घालून त्याला पुसून छान ठेवलं, त्याच्यानंतर छान वस्त्र वगैरे घालतात, नंतर छान रांगोळी काढतात. हा, फुलांची आरास छान, अलंकार काय असेल तर घातले, नैवेद्य धूप दीप
किती असं प्रसन्न वाटतं ना, सगळं देवघर किती छान वाटतं. म्हणजे काय होतं की त्यावेळेस आपला अंतर्देव प्रसन्न होत असतो बाहेरच्या पूजेच्या निमित्ताने. कारण आता तो सुंदर धूपदीप लावला तर धुपाचा वास काय तो घेतोय का? तो नाही, ती मूर्ती आहे, आपणच घेत असतो. हा, हे सगळं सुंदर आरास केलेली आपणच बघत असतो. म्हणजे आपल्या आतला देव काय असतो असा प्रसन्न होतो. आणि म्हणून असं वाटलं की ह्या अर्चन भक्तीतून अंतर्देवाची प्रसन्नता वाढायला लागते. आणि जशी ती जास्त म्हणून रोज इतके मनापासून करावं की त्यांनी आतून जास्त जास्त प्रसन्नता वाढायला लागते. पण काय होतं की आतल्या देवाकडे कोणाचं लक्षच नाही, बाहेरच्या देवाकडेच लक्ष. कारण काय, बाहेरच्या देवाकडे सारखं मागायचं असतं ना, अरे मी हे करतोय हे मला कर, अरे हे माझं असं कर, हे ते कर. आणि आतली प्रसन्नता हवी हे डोक्यात नाही. आणि खरं तो कसा आहे, तो खरा प्रसन्न आनंद स्वरूप आहे. पण त्याच्याऐवजी काय, बाहेर सगळं ठीकठाक सगळं अगदी करतो व्यवस्थित, आणि त्याच्या काय आहे त्याच्या बदल्यात सगळं मागणी करतो. आणि म्हणून तेवढी प्रसन्नता होत नाही, कारण लक्ष सगळं कुठे असतं, मागणीकडे. म्हणून इथे सांगतात की अशा प्रकारे लोक काय आहे उपासना खूप करतात. पण म्हटलं की जातो देव येतो देव, हा वरकड लोकांचा स्वभाव. आता गणपती आले, 10 दिवस धूमधाम गेले, खरं जात नसतात ते. कारण त्या निमित्ताने आपली काय होते, उपासना होते, आणि आपल्या आतमध्ये थोडी प्रसन्नता वाढते, थोडी भक्ती वाढते, श्रद्धा वाढते, असं होत असतं. आणि म्हणून आता इथे म्हटलेले अशा प्रकारे काय करायचं की सगळं काय शास्त्राप्रमाणे करायचं. पण लक्षात काय ठेवायचं, म्हणजे यथोचित की ते इतकं मनापासून करायचं की आपला अंतर्देव प्रसन्न झाला पाहिजे त्याच्यातून. किती कधी कधी वाटतं ना, खूप छान वाटतं कधी कधी, पण त्या दिवशी पूर्ण अगदी मनापासून होतं. कधी कधी भराभरा काही ते करून टाकलं, त्या दिवशी तेवढं काही वाटत. तर पुढची वंदन म्हटली. आता वंदन म्हणजे नमस्कार करतो आपण, देवळात जातो आपण, देवळात गेल्यावर काय करतो, घंटा वाजवतो. आता घंटा का वाजवायची की ती घंटा वाजवल्याने आपल्या आतमध्ये घंटा वाजत असतात ना छोट्या छोट्या विचारांच्या, त्या सगळ्या काय आहे बंद करायच्या. किती गुंतते ना त्या गुंतण्याच्या याच्यामध्ये आपले आतले सगळे विचार बंद करून, आणि मग काय करायचं, देवाचं दर्शन घ्यायचं. म्हणजे सगळं रहस्य काय आहे की सगळं मनातलं थांबलं पाहिजे. आणि मग देवाचं दर्शन झालं तर ते काय होतं, त्यांनी खूप प्रसन्नता येते. म्हणजे आतला देव काय होतो, मग तो जागृत होतो. त्यामुळे हे सगळे विचार केले. आणि शास्त्र असं आहे की आपल्या मन बुद्धी चित्त अहंकार अंतःकरणात आहे. ते मन बुद्धी चित्त अहंकार काय होतं, जेव्हा लीन होतात तेव्हा इथेच आहे, त्याच्या खालीच आहे आत्मसुख, ते वरती येतं. पण हे जेव्हा हे सगळं चालू असतं ना, मनात सगळे विचार चालू काय तर ते खालीच राहतं, ते वरती येत नाही. मग ते घंटा वाजवून काय, मनाचे सगळे विचार थांबून जातात आपण. आणि लक्ष होती की दर्शन होतं की काय होतं, एकदम काय छान वाटतंय, हा असं वाटतं बघ राहावं नुसतं त्याच्याकडे बघत. कारण का, सगळे विचार आपले थांबलेले असतात. आणि म्हणून अशा प्रकारे म्हटले की संत आपल्याला हे सगळं शिकवतात. हे श्रवणातून कळतं ना, संतांनी हे सगळं लिहून ठेवलंय. आणि म्हणून का त्यांनी लिहून ठेवलं की अशा प्रकारे उपासना करा. तुम्ही करताय खूप, पण जशी करायला हवी तशी करत नाही. कारण त्यांना काय असते, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विनपती, की मूर्ते ज्यांना देखवे डोळा, त्यांना बघवत नाही असं. आणि म्हणून हे काय आहे, संतांशी सदा नामे, उपासनेला दृढता लावे, भूदेव संतासी सदा व्हावे. सतत काय आहे त्यांच्या तिथे इतकी काय झाली, इतकी लीनता ठेवली पाहिजे. कारण ते एवढं सगळं आपल्याला सांगतात. आणि पुढे काय म्हणतात की आता हे संत कसे आहेत, भगवंताने कृष्णाने म्हटले की संत माझी रुपडी, हा आत्मज्ञाने चोखडी, असं म्हटलेले की असे संत आहेत.
मग आता भगवंताचा अवतार कधीतरी होतो. कृष्णाचा अवतार झाला त्यानंतर आता अवतार झालेत का? नाही. मग काय करायचं? पण संत सारखे होत असतात. हा, आणि म्हणून ते म्हणतात संत माझंच रूप आहे. आणि म्हणून संतांना काय कर, तू शरण जा. संत तुला हे सगळं समजावून सांगतील उपासनेचं रहस्य, आणि ते अखंड उपलब्ध असतात. आज सुद्धा किती संत आहेत. सतत काय आहे, संत होतच असतात. त्याच्यामुळे असं म्हटलेलं की त्यांना काय कर, तर त्यांना नमस्कार करत जा, त्यांच्या तिथे लीनता ठेवत जा. आणि दुसरं म्हणजे हे वंदन भक्तीचं असं की नमस्कार म्हटले ना, नमस्कार केल्याने काय होतं की लीनता येते, अहंकार माझा कमी होतो. आणि आता पटकन नमस्कार तुम्हाला केल्याबरोबर काय होतं, त्याच्या करणाऱ्याला एकदम बरं वाटतं, त्याच्या मनात छान 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 चांगलं वैभव होतं असं पटकन येतं की नाही मनात, कारण त्याची प्रसन्नता होती. म्हणून साधारण म्हटले ना की रोज काय कर, मारुतीला, सूर्याला, सगळ्या जेवढे अधिकारी दिसतील सगळ्यांना नमस्कार करत जातो, की त्यांच्यासाठी नाही, त्यांना गरज नाही नमस्काराची. हा, म्हणून रोज देवाकडे का जायचं देवळात नमस्कार करायला, की माझ्यासाठी माझा अहंकार यामुळे काय होतो तर कमी होतो. आता अशा पुढे दास्य म्हटलेले. आता दास्य भक्तीमध्ये काय म्हटलेले की सेवा करायची, कारण सेवा हा दारवंठा म्हटलेला आहे. सेवेच्या आधीच काय होतं, आपलं आतमध्ये प्रवेश होतो भगवंताच्या दारामध्ये. कारण सेवेने अहंकार लय होतो. अहंकार लय झाला तर भगवंताला तो आवडतो आणि त्याच्याकडून तो सेवा करून घेतो. समर्पण वृत्ती राहते सेवेने. आणि त्याच्यासाठी म्हटलेलं आहे की असं की मंदिरामध्ये सेवा करावी. मंदिरात उत्सव होत असतात, सगळी उत्सव वगैरे झाले पाहिजे सगळे, कारण त्याच्यामुळे काय होतं, जागृती राहते लोकांमध्ये, काय काय सेवा करण्याचा भाव राहतो, त्या देवाची श्रद्धा राहते. म्हणून उत्सव आहे, ते सगळे काय काय आपले सगळे पर्व असतात, सगळं काय आहे करत राहतो, की त्या निमित्ताने का होईना सेवा घडत जाते. नाही तर आपण करायला जाणार नाही सेवा. असे सगळे काय जयंती उत्सव हे सगळं काय रामनवमी सगळं आलं नाही तर काय सगळे आपापले परपंच खाऊ पिऊ करत राहतील. आणि म्हणून सेवा घडावी त्यासाठी काय आहे हे सगळं सांगितलेलं आहे. आणि अशा सेवा घडत गेली की काय होतं, अहंकार जातो, अहंकार गेला की भगवंताची कृपा होते. हे सगळं खरं उपासनेचं रहस्य आहे. मग आता ही पहिल्या ज्या आहेत उपासना श्रवणा या करायच्या असतात, पण ह्या शेवटच्या 3 आहे ना ते आपोआप व्हायला लागतात. म्हणजे अशा प्रकारे काय आहे, सगळं सेवा म्हणून करतो तर सेवेतून काय होतं, सख्य निर्माण होऊन जातं. रोज रोज करतोय ना त्याचं, की त्या देवाशी इतकं सख्य होतं. जसं अर्जुनाचं काय, अर्जुनाची सख्य भक्ती म्हटलेली आहे, रोज भगवंताबरोबर राहून राहून त्याचं सख्य होऊन गेलंय. म्हणजे इतका आपलेपणा होऊन जातो की आता त्याच्यात आणि माझा तुझा भाव राहत नाही, इतकी जवळी होऊन जाते. जसं आता आपण बघतो की व्यवहारात की घरामध्ये 1-2 पिढ्यापासून कोणी नोकर असेल, हा, तो घरातल्या सारखाच होऊन जातो ना. लग्न कार्य सगळ्याला त्याला सगळ्यांच्या बरोबरीने त्याला पण सगळं घेतलं जातं, केलं जातं. कारण का, तो सेवक आहे. पण सेवा करता करता इतकं सख्य झालं की तो इतका आपला वाटायला लागतो. तसं काय भगवंताची पण असं सेवा करत करत सख्य होऊन जातो. आता सख्याचा परिणाम काय, अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं. तसं काय होतं, इतकं सख्य होतं की भगवंत त्या भक्ताचा मागे पुढे धावायला लागतो. म्हणून आता म्हटले की अशी प्रकारे त्या सख्यातूनच काय होतं, आत्मनिवेदन, त्याच्याशी एकरूपता होऊन जाते, मुद्दाम करावीच लागत नाही. म्हणून सेवा ही सगळ्यात उपासना ही सांगितली की प्रत्येक कृती. मग आता आपण आता कुठे, आता मंदिरात जाऊन कुठे काय, आमचं तर काही नाही, कुठे जाऊन तिथे सेवा करणार, कुठे उत्सवामध्ये कुठे काय जाणार. मग आपलं घर हेच मंदिर काय, आणि हे सगळं काय देवाचं आहे, माझं घर हे देवाचं आहे, हे सगळं देवाचं आहे, ही माणसं देवाची आहे. आणि त्यांचं करायचं म्हणजे त्या भगवंताची सेवाच करतोय.
या भावनेनं करायचं, तरी काय होतं, सख्य होतं. आणि त्याचा परिणाम आत्मनिवेदन, त्याच्याशी एकरूपता होते. म्हणून ते म्हणतात, उपासनेला दृढता व्हावी, भूदेव संताची सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे. आणि मग काय आहे, असं आत्मनिवेदन झालंय किंवा आता सगळी काय पूर्ण भगवंतमय सगळं असं राहतोय, पण देह आहे, आयुष्य आहे, तर सगळी कर्म करत राहावी. पण कशी करावी, सत्कर्म, म्हणजे सगळी त्याला अर्पण करून करत राहावी. असं प्रकारे जीवन जगायला शिकावं. म्हणजे उपासनेतून जे मिळतंय त्याच्यानंतर ते काय आहे, ते सगळं लोकांना देत त्यांना अर्पण करत, अशा भावनेने काय आहे, सगळं जीवन आपलं सुंदर फुलवावं. म्हणून भूदेव संतासी सत्कर्म योग्य वैग सर्वामुखी मंगल बोलवावे. आणि असं झालं की त्याच्याकडे अधिकार येतो, की त्यामुळे तो जे म्हणेल ते लोक काय करतात, ऐकायला लागतात. एवढं सगळं काय आहे, उपासनेच्या तून आपल्याला एवढं प्राप्त होत असतं. पण म्हणून ही उपासना अशी जबाबदारीने समजून केली तर त्याचं हे एवढं वैभव आहे, असं आपल्याला या श्लोकातून सांगितलं. आपण म्हणतो पण आपल्याला त्याचा उलगडलेला नसतो, आणि असा उलगडून घेतला की आपल्याला काय करतो, दिशा मिळते. खरंच करतो तर आपण सगळं आहे, पण अजून कसं करायला हवं, काय त्याच्यात थोड्या त्रुटी असतील ते आपण सुधारून, काय आहे, इतकं उंच जे ध्येय संतांनी दाखवलंय तिथे जाण्याचा प्रयत्न करतो. मनात इच्छा तरी निर्माण होते ना, की त्याप्रमाणे करवायची. तर हेच खरं काय आहे, उपासनेचं फलित आहे. आज आपण इथे थांबूया. सगळं समर्थांत चरणी अर्पण करू. जय जय रघुवीर समर्थ.